नंदुरबार येथील संतांचे श्रीराम मंदिरात घरफोडी. गुढीपाडव्यापूर्वीच चोरांनी मारला डल्ला. नंदुरबार शहरातील देसाईपुरा भागातील सुमारे 400 वर्षापूर्वीचे संतांचे श्रीराम मंदिर आहे. दरवर्षी गुढीपाडवा ते रामनवमी निमित्त या मंदिरात श्रीराम जन्मोत्सव होत असतो. दरम्यान मंगळवार दिनांक 17 मार्च रोजी मंदिराचे विश्वस्त मुकेश हरी टिल्लू हे डोंबिवली येथून पत्नी हेमलतासह नंदुरबार येथे दाखल झाले. मंदिर उघडताच त्यांना मंदिराच्या मागील दरवाजातून तुटलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यामुळे चोरी झाल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी मंदिरातील 2 सिलेंडर, पितळी भांडे तसेच स्वयंपाकाची इतर साहित्य लंपास केले. चोरी झाल्याची माहिती शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर शहर पोलीस ठाण्यातील पथक घटनास्थळी दाखल झाले. संतांचे श्रीराम मंदिरात झालेल्या चोरीबाबत मुकेश टिल्लू यांनी फिर्याद दिली. सुमारे 11,000 रुपयांचा ऐवज लंपास झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. नंददर्पण न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. बाजूला आहे ना कुत्रा असतो बरोबर, तो खूप सेन्सिटिव्ह आहे. बॅक साईडला तुमची ना, आम्ही तेच बघितलं. तिथून खाली ओटा पण आहे त्याला उतरायला, म्हणजे फार नाही 5-6 फुटच आहे. आम्ही तेच चौकशी केली तिथून. नाही त्या ओट्यावर उभं राहून का माणसाने दिले, दुसऱ्या माणसाने पूजा काय करतात, कढीपत्ता जोडायला अशी येतात लोक. ज्याने पाहिलं असेल ना त्याने बघितलं असेल की बाबा दरवाजा उघडा असतो तो, म्हणून बाहेरचे लोक पण कढीपत्ता तोडायला तिथे बसून जातात. रात्रीला नळ कोण तोडलं? तिकडचं नळ आहे ना, नळाचं कनेक्शन कोणी बांधली होती आणि बाकी ठेवले त्याने. पितळेची भांडी होते ना, पितळेची भांडी होते एकात एक आपले. म्हणजे त्याला माहित होतं कशाचे रेट जास्त असतात. ऑफकोर्स पैसा याला कोण घेतंय, स्टीलला कोण घेतंय बाहेर? किती नॉलेज वाला असेल. प्लास्टिक बिस्टिक ही भांडी तर खूप आरामशीर केलेलं आहे काम. एका मिनिटाचं काम नाही, 1-1.5 तासाचं काम जास्त. किंवा परत आले असतील. 9 ते 12 फेब्रुवारी हे लोक नव्हते ना, शेजारचे लोक नव्हते. म्हणजे ती संपूर्ण एरिया शांत होती. म्हणजे इथे कोणी त्यांना म्हणजे कोणाला आवाजच येणार नाही. तो ताकद लावून तोडलेला आहे का? त्याला माहिती मला कोण घेते. स्टीलच्या भांड्या बरोबर. त्यांनी स्टूल आतमध्ये नेलं ना, पण हे स्टूल आतमध्ये का गेलं म्हणजे गेसिंग माझं असं. बांधण्यापेक्षा हे ओपन आहे ना, पण कुठे ही हे पडली होती. आणून नळ ठेवला ना त्यांनी. आता हे लाकडाचं आहे इथून तर त्याला काय हिथून रिस्क वाटली असेल त्यांना. वस्तू काही हाय का वरती ते चेक करायला गेले असतील. ते इथे रिस्क काही वाटते का असं त्यांना वाटलं असेल, पण त्यांनी त्याच्यामुळे ना तरी आपण बघू. तुम्ही द्या तक्रार. आणि या बाजूला जे ह्या बाजूला त्यामुळे मला असं वाटतं की त्याचा आला घर तुम्ही मंदिर उघडं केलं, काय चोरी झाली, काय निदर्शन असं? आम्ही घरात आल्याबरोबर अगोदर आम्हाला आमच्या रामाच्या शेजारचं पाठीमागच्या वाड्याचा दरवाजा काढलेला असा दिसला आणि असा बाजूला लोटलेला दिसला. तर आम्ही पहिलं ते पाहिलं की दरवाजा असा का झाला हा, तर त्याची बाजूला लोटलेला हळूच पाहिलं ते वरून निघालेले. तेव्हाच आम्हाला शंका आली की दार हे कोणत्या आतमध्ये आले. वस्तू सगळ्या नाही, आधी दरवाजा पाहिल्याबरोबर पहिलं आम्ही इकडे बघायला सुरुवात केली की बाबा कुठे काय झालं असेल, कुठे काय झालं असणे तर काय शक्यता आहे. तर आम्ही आमचं मोठं आधी इकडे पाहिलं, संपूर्ण कपाट उघडं ठेवलेले, कपाटाचे सगळे भांडे कुंडे गेले. त्याच्यानंतर आतमध्ये पाहिलं बाकीच्या सगळे डबे उघडे इकडे तिकडे टाकलेले आहेत, भांडी वगैरे. त्याच्यानंतर इथे आमचं पहिलं मोठं कपाट, हे छोटं लाकडी पेटी आहे जुन्या पद्धतीची, ती उघडून पाहिलं. त्याच्यातले सगळे मोठी भांडी, मोठी पितळेची भांडी वगैरे त्याची नेली. नळ पण त्याच्याच बाजूला आमचे 2 सिलेंडर आम्ही झाकून ठेवले होते. ते बघायचे फडके सगळे तिकडे पडलेले. 2 सिलेंडर आणि नवीन गॅसची शेगडी. त्याच्यावर एक नवीन गॅसची शेगडी होती, ती पण झाकून बॉक्स मधली पण काढलेली नव्हती, ती चेंज करायची म्हणून. तर ते पण गेले का मग? केवढ्याला मिळतात आपल्याला माहिती नाही. बाजारात एक गॅसचा सिलेंडर केवढ्याला मिळतो. अजून काय आम्ही सगळं आल्या निखिलला सांगितलं ना, तो आला तेव्हापासून अजून आम्हाला बघायला वेळच नाही. अजून काय गेलंय त्यांनी इकडे काढून पाहिलं. ही पीप वगैरे हे आम्ही खाली ठेवलेले नव्हते. त्याने